धाराशिव जिल्हा मुरुम येथे म्हाडाचे सेवानिवृत्त अधिकारी राजकुमार सागर यांचा गौरव सोहळा अत्यंत देखणा, शानदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। ज्यांच्याकडे ईएस म्हणून राजकुमार सागर यांनी काम केलं त्यांचे गौरवोद्गार, त्यांची उपस्थिती बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, अनिल सामंत तसेच संभाजीनगरचे नुकतेच राज्यपाल झालेले यासह अनेकांनी या कार्यक्रमात उपस्थित होते। ऐका कोण कोण काय म्हणतंय। दृष्ट लागण्याजोगा ऐतिहासिक गौरव सोहळा। तो राजकुमार सागर जी मंत्री मैं था, मैं पूरा महाराष्ट्र घूम रहा था और सबसे ज़्यादा दौरे मैंने किए थे, लेकिन डिफैक्टो मंत्री मेरी जगह पर कोई मंत्रालय में बैठे थे तो वो राजकुमार सागर जी थे। और राजकुमार सागर जी, मैं जितना ही गर्म हूँ उतने ही ठंडे वो हैं। हम लोग विदर्भ के लोग ज़्यादा हॉट टेम्परमेंट और फास्ट काम करने वाले लोग हैं, बसवराज पाटिल जी, और सागर जी उसके कॉन्ट्रास्ट है। मैं जितना हॉट हूँ उतने ठंडे हैं वो। मैं अधिकारियों को गर्म करता था, वो अधिकारियों को ठंडा करने का काम करते थे। मैं गर्म पानी डालता था, वो बर्फ़ लगाने का काम करते थे। मैं गले पे लगा के छुरी काटने का काम करता था, ये ठंडा पानी डाल के उसको मलहम लगाने का काम करते थे। और अगर कामयाब मंत्री रहे तो कोई मंत्री कामयाब अकेले नहीं होता है, उसकी पूरी टीम लगती है, उसका पर्सनल सेक्रेटरी रखता है। मंत्री कामयाब जब होता है जब लोगों के काम मंत्रालय में होते हैं। मंत्री कामयाब जब होता है जब उसके लोगों के जो भी नुकसान है वो दूर हो सकता है, और वो फॉलोअप का काम अगर कोई करता है तो वो पर्सनल सेक्रेटरी राजकुमार सागर जी के रूप में उन्होंने पूरे महाराष्ट्र में गरीबों के लिए, दलितों के लिए, कामगारों के लिए और ख़ास करके ग्रामीण इलाके के लिए राजकुमार सागर जी ने बहुत अच्छा काम करने का काम किया। मैं राजकुमार सागर जी को बधाई देने के लिए, अभिनंदन करने के लिए, उनकी हौसला अफजाई करने के लिए, उनकी हिम्मत बढ़ाने के लिए मैं नागपुर से बॉम्बे और बॉम्बे से शोलापुर और शोलापुर से मुरमुर ये गांव में मैं आया हूं बसवराज जी। कई बार मुझे आने का मौका मिला बसवराज जी, लेकिन ऐसे मौके पर जब सागर जी रिटायर होकर अच्छा काम किए, आपके सामने सारे पिक्चर्स हैं उनके। सागर भाई ने, राजकुमार सागर जी ने, अगर वो चाहे तो महाराष्ट्र सरकार उनको एक्सटेंशन दे सकती है। महाराष्ट्र सरकार उनको स्पेशल कुछ काम दिया जा सकता है, क्योंकि महाराष्ट्र में अभी भी अधिकारियों की कमी है। कई लोग रिटायर होने के बाद में, क्योंकि उनका जो एक्सपीरियंस है उस एक्सपीरियंस को लेकर महाराष्ट्र सरकार उनको दोबारा कुछ बड़ा असाइनमेंट दे सकती है, उनको अच्छा काम दे सकती है और उनकी पूरी सेवा, क्योंकि मुझे अभी भी वो कोई रिटायर हुए ऐसा लग नहीं रहा है। कोई भी एंगल से आपके पिताजी लग रहे हैं क्या? मी माफ करा, मित्र म्हणून थोडंसं दोन गोष्टी या सांगतोय, कारण हे इतर कोणी सांगणार नाही म्हणून। आणि मग परभणीमध्ये परत आमची त्यांची भेट झाली, परंतु गंमत अशी झाली की 81च्या बॅचला मी 10वी झालो आणि पुढे परभणीमध्ये जात असताना 12वीच्या वेळेला मी गॅप घेतला आणि सागर माझ्या 1 वर्ष पुढे गेले, म्हणजे आमचे सिनियर झाले। आणि या पद्धतीनं तिथे एक कृषी विद्यापीठामध्ये एक वेगळं विचित्र असं वातावरण होतं। एका बाजूला की तिथे जिल्हावादाचे प्रकार होते, जातीवादासारखे प्रकार होते, तिथल्या विद्यार्थ्यांच्या राजकारणाचा तो एक भाग होता। परंतु याच्या म्हणजे हे जरा बाजूला सारून
तिथे एक असा एक ग्रुप होता, असा एक वर्ग होता, असा काही एक विद्यार्थ्यांचा संच होता की जो म्हणजे आपल्याला काहीतरी अधिकारी व्हायचं आहे, आपल्याला काहीतरी पुढं जायचं आहे, आपल्याला काहीतरी शिकून समाजाचं कल्याण करायचं आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्याला इकडे का पाठवलं यासंबंधीचा अतिशय तारतम्यानं विचार करणारा विद्यार्थ्यांचा एक वर्ग होता. आणि त्या वर्गापैकी राजकुमार सागर हे होते आणि मुरुमचे बाकीचे बरेच आमचे सिनियर मित्र होते. DI गायकवाड असतील, आत्ता बोललेले सुरवसे असतील आणि आमच्या परिसरातले उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी होती. याचा फारसा चांगला अनुभव आमचे आणखीन एक सिनियर मित्र इथं आहेत, गोविंदराव पवार, तर त्यांनाही हे माहिती आहे की म्हणजे एकीकडे अशा पद्धतीचा जिल्हावाद विभागाचा एक भाग अशा पद्धतीच्या मारामारी आणि गुंडगिरी याच्यामुळं विद्यापीठ जिकडे एका बाजूला बदनाम झालं होतं त्यावेळेसचं ते मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि आत्ताचं आपण त्याला वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ कृषी विद्यापीठ म्हणतो, तर त्या विद्यापीठाचा लौकिक वाढवण्याचं काम आमच्या या सगळ्या मित्रांनी म्हणजे IAS IPS आणि इतर अधिकारी होऊन म्हणजे तो लौकिक वाढवला आणि एक वेगळी गुणवत्तेची परंपरा कृषी विद्यापीठ आपल्याला देऊ इच्छित आहे, देतं आहे, या पद्धतीचा एक वेगळा विषय याच्यामध्ये केला. आणि खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा या पद्धतीनं समृद्ध करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. आणि हे केल्यामुळंच कदाचित विद्यापीठांच्या लौकिकामध्ये वेगळ्या पद्धतीची एक भूमिका घेऊन ही मंडळी पुढे आली. एवढंच नाही, DI गायकवाड असतील किंवा सागर असतील यांच्या माध्यमातून त्याच्यानंतरच्या ज्या पिढ्या आहेत, ज्या या विचारधारेला मानणाऱ्या पिढ्या होत्या, या पिढ्या तिथे आल्या. त्यांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या या स्पर्धा परीक्षेच्या कामासाठी या सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. मी फक्त सागर साहेबाबद्दल दोनच गोष्टी मला सांगायच्या आहेत की सागर साहेबाचा माझा संबंध तसा मला वाटतं माझ्या ज्यावेळेला अन्न नागरी पुरवठा म्हणून हरिभाऊ बागडे साहेब तिथं होते पहिल्यांदा, मला वाटतं 1995ला युतीचं सरकार होतं, त्या काळामध्ये माझी त्यांची ओळख झाली गावची असूनसुद्धा त्यावेळेला ओळख झाली. आणि तदनंतर जो माझा संबंध एवढा अतूट संबंध माझा आला आणि ते जिथं काम केले, ज्या पदावर ते काम केले त्या पदाची प्रतिष्ठाचा सन्मान त्यांनी मिळवून दिला त्या पदाला, एवढं मी सांगतो. आणि सागर साहेबाच्या आईवडिलाचे जे मंगेश सागर सर आणि त्यांची आई यांनी जे त्यांच्यावर संस्कार घडवले त्या संस्काराचा एक भाग म्हणजे सागर साहेबाचं नाव ठेवताना राजकुमार असं त्यांना काय वाटलं असेल ते आत्ता मला कळालं किंवा आपल्याला सगळ्याला कळालं असेल, कारण ते मनाने राजे आहेत. आणि आडनाव सागरमध्ये थोडा मला गल्लत झाल्यासारखे वाटते, कारण सागरच्या अलीकडं महा हा शब्द लावायला पाहिजे होता, कारण ते मनानं महासागर आहे, अथांग सागर आहेत. आणि प्रत्येक माणसाला इकडून गेलेल्या प्रत्येक माणसाला त्याने जी सेवा दिली, प्रत्येक माणसाचा जो मान सन्मान तिथं राखला त्याने. मंत्रालयामध्ये जाणं सोपं नाही, मंत्रालयामध्ये गेटमधून आत जाणं आणि त्यांच्यासमोर बसून आपण चहा पिणं ही सुद्धा सन्मानाची बाब आहे. ते सुस्वभावी आहेत, सुमधुर आहेत, सुमधुर वाणीचे आहेत. ज्या पदावर त्यांची प्रतिष्ठा वाढवली यापुढेही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असो. आपणास यापुढे दीर्घायुष्य लाभो व निरोगी आयुष्य लाभो. आणि ह्यापुढं त्यांनी ज्याची सेवा आता केली प्रत्येकाने त्याच्या बाबतीत सगळं सांगितलेलं आहे. आता मी काय जास्त त्यांच्या बाबतीत वेळ घेणार नाही आपला, परंतु यापुढे जशी लोकांची सेवा त्यांनी केली तशी यापुढेही लोकांची सेवा दुसऱ्या अनिस अहमद साहेब सांगून गेले त्याच पद्धतीनं मी असं म्हणेन की सागर साहेब तुम्ही या मैदानात आता, आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढी मी एक त्यांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. खरं म्हणजे मी हा कार्यक्रम बघून भारावून गेलेलो आहे आणि या प्रसंगी मला एक शेर आठवतो. तो शेर असा आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, पंख होने से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होता है, उड़ान तो हौसलों से होता है. सागर साहेबाबद्दल अनेक लोकांनी आता गुणगौरव केला आणि साहेबांनी त्यांना एक सल्ला देऊन गेले. खरं म्हणजे हा जो हिरा आहे, हा जो मोती आहे, त्या मुरुम या गावामध्ये जन्मला, मुरुम या गावामध्ये वाढला आणि ह्या गावातूनच प्रगतीपथाकडे गेला.
अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले, अनेक अधिकारी झाले. त्यांच्यानंतर राजेशजी सुरोशे, श्यामजी सुरोशे, विजयकांत सागर, राहुल गायकवाड अशी जी अधिकाऱ्यांची पिढी आहे ती मला असं वाटतं की सागर साहेब आणि DI गायकवाड ह्या जोडगोळीने इथं तयार केलेली आहे. सागर साहेबांच्या स्वभावाबद्दल सांगता येईल की अत्यंत शांत, ते माझे सर्वात लहान मेहुणे आहेत. आम्ही त्यांना भगवान बुद्ध म्हणतो. भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर असलेलं जे स्मित आहे, भगवान बुद्धानं जी शांतता अर्जित केलेली आहे, स्वतःमध्ये लावून घेतलेली आहे, ते रूप म्हणजे आयुष्यमान राजकुमार सागर. बोलण्यासारखं खूप आहे, अनेक मान्यवर बोलणार आहेत, परंतु एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू इच्छितो की सागर साहेबासारखा माणूस प्रशासनामध्ये दुसरा नाही. मी 32 वर्ष सेवा केलेली आहे समाजकल्याणामध्ये, नोकरीमध्ये होतो मी पण, अनेक अधिकारी बघितलेत, पण सागर साहेबासारखा मितभाषी, चेहऱ्यावरचे हास्य, डोक्यावरचा बर्फ, जिभेवरची साखर, त्यांच्या आवडी मी कुठंच बघितली नाही. अशा ह्या व्यक्तीस मी आपल्या सर्वांच्या वतीनं दीर्घ आयु, आरोग्य, यश, कीर्ती, संपत्ती, प्रसिद्धी भेटो अशा प्रकारची भगवंताकडे प्रार्थना करतो. माझा आजूळ आलूर आहे आणि म्हणून माझ्या भागातला अधिकारी छातीनं ऊर भरून यायचं. माझ्या भागातली माणसं जिव्हाळ्याची, प्रेमाची, माणुसकी जपणारी. अख्ख्या महाराष्ट्रात त्या आमदार निवासला संपूर्ण महाराष्ट्रातून तिथं आपले नागरिक येत असतात राहण्यासाठी, वास्तव्यास. परंतु माझा उमरगा तालुका म्हटलं, आजूळ म्हटलं की आपुलकी, मायाळी आणि हेच जिव्हाळा, हाच प्रेम. म्हणून मी आज साहेब, मला कळलं, पोस्टर बघितले आणि मला राहवलं नाही. मी आलो कारण की मला व्यक्त व्हायचं होतं. 2020मध्ये लॉकडाऊन झालं आणि या कलाकाराला कुणी घर देतं का घर? मी रस्त्यावरती आलो. साहेब, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला फोन करायचो, एका फोनमध्ये तुम्ही मला गुगल पेवरती 5,000 रुपये पाठवलेत. अक्षरशः नवीन लग्न झालेलं मी रस्त्यावर आलेला. आणि साहेब, कलाकाराचं जगणं ह्या तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे समाजामध्ये बळ येतं, हे व्यक्त व्हायचं होतं. म्हणून मी आज हे 2 शब्द व्यक्त होण्यासाठी आलोय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला काय इथं राजकीय बोलायचं नाहीये, पण कलेला राजाश्रय हवाय. विलासराव देशमुख साहेब गेल्यानंतर या महाराष्ट्रातलं राजकीय हास्य हरवलेलं आहे. आणि म्हणून ते हास्य माझ्या समाजातली पोरं जोपर्यंत शासनकर्ती जमात होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. हर कोई छोटा काम करते रहते, दिल, दिमाग और आत्मा लगा कर करने के बाद सफलता तुम्हारी पैर चुमती है. त्या पद्धतीनं कुठलंही छोट्यातलं छोटं काम मन लावून करण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडं असल्या कारणानं तितक्या मोठ्या यशापर्यंत पोचू शकले. आणि त्याचं सगळं जर श्रेय का असेल तर मी त्यांच्या आईवडिलांना देऊ इच्छितो. शिक्षणाचं खरं महत्त्व ओळखून आपल्या सगळ्या पाल्यांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्ता सांगत असताना, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्या उक्तीप्रमाणे सागर साहेबांनी त्यांच्या कालखंडातील शिक्षणाचे धडे घेतले. या ठिकाणी दलित वस्तीत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आजही वाचनालय आहे. आणि वाचनामुळं ना अभ्यासामुळं किती परिवर्तन होऊ शकतं माणसाच्या आयुष्यातलं ते एक सागर साहेब उदाहरण म्हणून बघू, भदुले साहेब आपण उदाहरण म्हणून बघू शकतो. शिक्षणानं माणसाच्या आयुष्यात परिवर्तन निश्चितपणे होतं. त्याच धर्तीवर हे परिवर्तनवादी विचाराची मंडळी आहेत. त्यांनी सातत्यानं सगळ्यांना आपल्या परीनं जे शक्य असेल ते दातृत्वाचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे, म्हणूनच तेवढे यशस्वी आहेत. मी असं म्हणेन सागर साहेबाला, भाग्य कोई लिखा हुआ दस्तावेज नहीं है,
भाग्य कोई लिखा हुआ दस्तावेज नहीं है, इसे तो रोज रोज स्वयं को लिखना पड़ता है, तभी अपना भाग्य बनता है. त्यामुळं स्वतःच्या कर्तृत्वावर इतक्या मोठ्या उंचीपर्यंत जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. हे काही भाग्याने मिळत नाही, स्वतःच्या कर्तृत्वानं निर्माण करण्याची धमक त्यांच्यात आहे. त्या धमकीच्या जवळ ती धमक असल्या कारणानं ते इतके यशस्वी सुटले. आम्ही 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर सर्टिफिकेटवर अटेस्टेशन घ्यायचं होतं. आम्ही चारही शाळामध्ये गेलो. चारही शाळेंचे मुख्याध्यापक उस्मानाबादला गेलेले होते आणि आम्ही हिरोमसले होऊन आम्ही एक शेवटचा प्रयत्न केला. आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक साहेबाकडे गेलो. त्यांना असं रितसर विचारून गेलं मी कमीन सर वगैरे. त्यांनी गेल्यानंतर मीच पुढे होतो. त्याने सांगितलं की बाहेर बोर्ड वाचला नाही का? मी म्हटलं सर वाचला आणि शाळेचे सर्व मुख्याध्यापक बाहेर आहेत, आम्हाला फॉर्म भरायचा आहे. ते म्हणाले की अशा कामासाठी कदाचित त्यांचं बरोबर होतं. वैद्यकीय सेवेमध्ये वेळ मिळणार तर डॉक्टर साहेब इमर्जन्सी कशी राहते आपणही पाहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी अशा सह्या करत नसतो, प्रूफ ऑफ युअर सही करत नाही, साक्षांकन करत नाही वगैरे वगैरे. आम्ही हिरोमसले होऊन येत होतो. वडील त्यावेळी एक्सटेन्शन ऑफिसर होते. ते बसस्टँडकडे येत होते. ते म्हणे काय झालं? ते म्हणे असं असं झालं. ते म्हणे चल मी येतो. आमची वरात परत गेली. वडिलांनी त्यांना विनंती केली. ते म्हणे या गोष्टी असं असं. ते म्हणे असं नाही की असं जर एका मुलांची सही केली तर माझ्याकडे अशी लाईन लागेल आणि हे आमचं जे प्रशासन आहे किंवा इमर्जन्सी आहे हे सोडून आम्हाला फक्त काय सर्टिफिकेटवर सह्या करावं लागते. वडील त्यांना म्हणाले होते डॉक्टर साहेब बघा विनंती आहे, परंतु त्यांनी केलं नाही. वडील निघता म्हणाले की कदाचित यातले काही मुलं डायरेक्ट गॅस्टेड ऑफिसर होते आणि सुदैवाने मी गॅस्टेड ऑफिसर झालो. दुसरा एक प्रसंग होता की आम्ही परभणीमध्ये वेगवेगळ्या बँकेच्या मी PSIला 2 वेळा सिलेक्ट झालो. बँकेमध्ये कॅनरा बँक, बडोदा बँकेमध्ये ऑफिसर झालो, मराठवाडा ग्रामीण बँकेत किंवा विद्यापीठातही सिलेक्शन झालं. तसेच एका बँकेमध्ये सिलेक्शन झालेलं असताना त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्यांच्या फॉर्मेटमध्ये म्हणजे बँकेच्या फॉर्मेटमध्ये सर्टिफाय करून पाहिजे होतं. आम्ही परभणीच्या मी आणि आमचे एक मित्र सुभाष शेंगडे आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते त्यांच्या घाईमध्ये होते. नंतर मी पण 2.5 वर्ष RDC राहिलो. घाईमध्ये होते ते. कलेक्टर साहेबाकडे जाणं येणं, मीटिंग, फाईल वगैरे वगैरे. जे असे दार असं स्टॉपर म्हणजे असं आता आम्ही विद्यार्थी आम्हाला कौतुक करतायचं असं त्यांनी दार ढकललं. मला म्हणाले की फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन RDC या शाखा कागदावर सह्या करत नसतो. म्हणजे असा एक तो हा विषय होता. त्याच्यानंतर मी कृषी विद्यापीठामध्ये गायकवाड साहेब, मोरे साहेब, पगारे साहेब, येंगडे साहेब, सुरवसे साहेब अभ्यास करत करत आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत राहिलो. आज आपण पाहतो की या ठिकाणी जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होतो आहे, विविध क्षेत्रातले विविध मान्यवर या ठिकाणी हजर आहेत. शेवटी आयुष्यामध्ये माणूस किती मोठा होतो सर्वार्थानं, तो शिक्षणानं किती मोठा आहे, तो संपन्न किती आहे, त्याने किती कारखाने काढलेत, त्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती प्रगती केली, यावर शेवटी काही समाज त्याचं मोजदाद करत नाही. शेवटी मोजदाद त्याचं जे केलं जाते ते यावर की ती व्यक्ती आयुष्यामध्ये काम करत असताना लोकांच्या किती उपयोगी पडली, किती लोकांना न्याय देण्याची भूमिका या व्यक्तीनं घेतली. आणि मला असं वाटते की तो न्याय देण्याचं कार्य या ठिकाणी सागर साहेबाच्या माध्यमातून निश्चितपणानं या ठिकाणी त्यांनी आयुष्यात केलं. प्रसिद्ध या ठिकाणी कबीरजीचा दुआ आहे की बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसा खजूर का पेड़. आयुष्यात मोठा झाला म्हणजे काय झालं, किती मोठा झाला. आमदार होता, खासदार होता, मंत्री होता, 2 वेळा होता, 4 वेळा होता, मुख्यमंत्री होता, 4 वेळा होता. परंतु
कबीरजी म्हणतात, बळा हुआ तो क्या हुआ जैसा खजूर का पेड़. खजुराचं पेड़ झाड कसं असते, उंचच उंच वाढते. फळंही सहजासहजी येणाऱ्या जाणाऱ्याला मिळत नाहीत आणि सावली तर वाटसरूला प्रवाशाला अजिबातच मिळत नाही. तर कबीरजी म्हणतात, अशा फार मोठ्या माणसासारखं, खजुराच्या झाडासारखं, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर, राई को छाव न मिले फल लागे अति दूर. अशी माणसंसुद्धा समाजाच्या काही कामाची नाही, परंतु त्याला अपवाद या ठिकाणी सागर साहेब आहेत. म्हणूनच आवर्जून सगळेच्या सगळे ज्यांच्यासोबत त्यांनी काम केलं आयुष्यामध्ये, एक अधिकारी म्हणून या ठिकाणी मंत्रालयातील वेगवेगळ्या पातळीवर या ठिकाणी असलेल्या मंत्री महोदयाकडून आज आवर्जून 100% उपस्थिती या ठिकाणी मला पाहायला मिळते. हेही बागडे साहेब एक आगळं वेगळं उदाहरण आहे. मला असं वाटलं की आता 4-5 नावं आपली दिसली तर 1-2 माणसं हजर राहतील. या ठिकाणी 100% उपस्थितीच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचं सर्टिफिकेट आहे असं मला वाटते. सागर साहेबांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी खूप मोठं प्रेम त्यांच्या या 30, 35, 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी या ठिकाणी मिळवलं आहे. आपण आज पाहतोय सागरसाहेब हे आजचं व्यासपीठ म्हणजे फार मोठं व्यासपीठ आहे. एकीकडे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. मला वाटतं नाना आज विधिमंडळामध्ये बोलतोय असं वाटतंय मला. आजचा हा कार्यक्रम म्हणजे एका विधिमंडळातला हा कार्यक्रम आहे असं मला हो. कारण ज्या वेळेला आम्ही विधिमंडळामध्ये बोलत होतो सागरसाहेब, तुम्ही PS होतो, नाना अध्यक्ष होते, आणि म्हणून आम्ही बोलत असताना आमच्यासमोर नाना आणि आपणच दिसत होतो. आणि म्हणून आजचा हा योग हे अतिशय चांगला योग आहे. काही व्यक्तीमुळं असे योग घडून येतात आणि म्हणून हा परिसर, मुरुम हे सगळी माणसं भाग्यवान आहेत. आणि म्हणून नाना मी आपल्याला सांगू इच्छितो की अशी माणसं म्हणजे ह्या मुरुमच्या मातीतलं हे गुण आहे. नानालाही आज पाहायला मिळालं आणि तुम्ही आमच्या माणसाला हेरलात हे सुद्धा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण एवढी चांगली माणसं हेरणं, त्यांना कामाची संधी देणं, त्यांना मदत करणं, त्याला सुद्धा एक दृष्टिकोन लागतो, विचार लागतो. आणि मला वाटतं आमच्या या सहकार्याला आपण एवढी मोठी संधी दिलात त्याबद्दल मी नानाचं मनापासून धन्यवाद देतो. चव्हाण साहेबांनाही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अशा या व्यक्तीला निवडलं आणि त्यांना संधी दिली आणि त्या माध्यमातून एवढं चांगलं काम मग विधिमंडळामध्ये असो, प्रशासनामध्ये असो, या सामाजिक राजकीय जीवनामध्ये असो, आमच्या सागर साहेबांना या ठिकाणी करता आलं. आणि म्हणून मी फारसं वेळ घेणार नाही कारण परत नाना बेल वाजवतील. आपल्याला माहीत आहे राजकुमारजी, जास्त वेळ बोललं की नाना बेल वाजवायचे, थांबा थांबा म्हणायचे. आणि म्हणून मला थांबा म्हणायच्या अगोदर मी थांबतो. परंतु अशा या गौरवशाली कार्यक्रमामध्ये थोडं बोलण्याचा आनंद एक वेगळा असतो. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आजचा हा कार्यक्रम म्हणजे मुरुमकरांच्या कायम स्मरणात राहील हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण हा मुरुम नगरीमध्ये असे अनेक चांगली माणसं, राजकुमार असतील, आमचे इतर सर्व मंडळी असतील, या सगळ्यांनी एक अतिशय चांगलं काम या भागामध्ये करतायत. खरं म्हणजे सुरवसे साहेबांचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला पाहिजे राजकुमारजी की त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य
कारण तुम्ही सगळी मंडळी या त्या पोस्टवर आहात म्हणून एवढं न्याय या गावाला, या परिसराला, इथल्या सगळ्या संस्थेला आपण देऊ शकता, हे एक फार मोठं काम आहे. आणि म्हणून त्यांचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. आणि राजकुमारला या पुढील काळामध्ये या लोकशाहीतलं राजकुमार म्हणून आमची बघण्याची इच्छा आहे तुम्हाला, तेही आपल्याला मिळावं ही संधी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आत्ताच मला वाटतं एका वक्त्याने बोलले एकदा की सागर म्हणजे मोठं सागर आहे. भांडेसाहेब ते मनाचं मोठेपणा आहे, त्यांचं मनानं खूप मोठे आहेत. आणि ते ज्या आमच्या वडिलांनी संस्था स्थापन केली त्या संस्थेचे ते विद्यार्थी आहेत, याचाही मला अभिमान आहे. हे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आज अध्यक्ष असताना सारखं मी पहिला उपाध्यक्ष होतो, हे सगळे म्हणायचे उपाध्यक्षांना वेळ द्या. काही वेळेला लोक माझ्याकडे हात वर करायचे वेळ पाहिजे होऊन, पण आम्ही खाली बसल्यानंतर नानाकडे हात वर करायचो की मला वेळ द्या. कारण त्या खुर्चीत बसल्यानंतर जे कामं करायची असतात त्याच्यामध्ये पार्सलिटी न करता सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही केली. आणि सागरसाहेब त्यांच्याकडे काम केले, माझ्याकडे काम केले, मंत्री म्हणून केले. पण विशेष एक स्वभाव जास्त माणसाला आनंद कशात असतो, कुणी त्यांच्याकडे भेटायला गेला त्याचं हसतमुखानं स्वागत करणं, आणि जाताना तो त्यांच्याकडून हसतमुखाने गेला पाहिजे. येताना जसं आल्यानंतर हसतमुखानं स्वागत करतात, कामाची विचारपूस करतात, अध्यक्षाकडे ते काम घेऊन जातात किंवा मंत्र्याकडे घेऊन जातात. त्या येलेल्या माणसाला असं वाटतं की त्या माणसाने आपल्याकरता खूप चांगलं काम केलं, पण ती व्यक्ती हसतमुख जाते. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हसतमुख स्वागत करणं आणि काम घेऊन आलेल्या माणसानं हसतमुख जाणं, याचीच खरी माणुसकी आणि खरं कार्य याच्यामध्ये आहे. अनेक वेळेला अनेक प्रसंग येत असतात. कधी कधी मंत्री असताना एवढ्या मोठ्या फाईल यायच्या आणि आमच्याकडे 3 खाते होते आणि हिअरिंगची कामं जास्त असायची. हिअरिंग जा तुम्ही सागरसाहेबांना सांगितलं एकदाच सगळ्या फाईल तुम्ही रात्री 8 ते 9च्या दरम्यान घेऊन द्या. त्या गर्दीत काय फाईल बघून त्याच्यावरती तुमचे शेरे मारा. दररोज 10-12 फाईल काढायच्या, त्यांची शेरे बघायची, योग्य अयोग्यतेने लिहायचं. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जो अभ्यास केला त्या खात्याचा, त्याच्यावर कुणाची नाराजी माझ्यावरती उडवून घेता आली नाही, कुणी नाराज झालं नाही. आणि एक अभ्यासक अधिकारी 3 डिपार्टमेंट सांभाळतोय, एक अभ्यासक अधिकारी उपाध्यक्षपद काम करत असताना ते कसं करावं हे सांगतोय. आणि नानासारख्या एका अति जबरदस्त क्षमता असलेल्या माणसाच्या हातात काम करत असताना नानाबद्दल जाण्याची कधी वेळ येऊ दिली नाही. ही कामं असतील तिथं सांगून टाकणार. मला गेल्यानंतर ना भेटा नाना आहेत, मला काम नसताना त्यांचा वेळ मी घेत नाही. कारण मी गेल्या ते 10-5 मिनिट मला वेळ देतात, वेळेवर आम्ही बसतो. काम नसताना आम्ही जायचं, भेटायचं, जेवण करायचं. नाना देखील एक मराठवाड्यातील एक ज्येष्ठ नेतृत्व की मराठवाड्याची व्यथा काय, मराठवाड्याचे प्रश्न काय हे मांडत असताना त्याला एक प्रकारचा आनंद व्हायचा. बसवराज पाटील साहेब मंत्री होते, एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मी सांगितलं की आता हे असताना डिग्गीकर सचिव होते. म्हणजे उमरगा तालुक्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा झाल्या म्हणून ही माणसं पुढं आली. त्या उमरगा तालुक्यामध्ये पोलीस ॲक्शनच्या अगोदर खाजगी शाळा सुरू झाल्या.
अगोदर त्यावेळेस मी एक ठराव मांडला होता. निजामकालीन त्या काळामध्ये त्या संस्था निर्माण झाल्या, त्यांचं योगदान आहे सर्व गोरगरीब लोकांना शिक्षण देण्याचं. त्यांना काहीतरी आपण अनुदान द्यावं आणि ते विलासरावांनी मान्य करून दिलंसुद्धा. आणि काम करणाऱ्या लोकांची कदर करणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे, एकदा काश्मीरला एक आमची कार्यशाळा होती. सागरला म्हटलं काय करायचं, जाऊ की. गेलो आम्ही. श्रीनगर सुंदर शहर, पण मी तिथे त्या राज्यपालांना इच्छा व्यक्त केली. साहेबांकडून एक पत्र दिलं इंग्लिशमध्ये की मला थोडंसं काश्मीर बघायचं आहे आणि आपलं संरक्षण हवं आहे. साहेबसुद्धा म्हणाले कशाला धाडस करायचं, काय होतं आहे बघूया, इथले लोक कसे आहेत, काय खातात, कसे राहतात, सीमेवरचा भाग आहे. अरे माझ्याबरोबर फिरले, ज्या भागामध्ये बर्फ पडत होतं ते बॉर्डरचा भाग होता. सगळेच म्हणाले तिथं जायला नको आहे. मी हट्ट केला जायचं, चला तुम्ही. बर्फावरून आम्ही चालत गेलो की जे लोक आमच्या बॉर्डरवरती आमच्या देशाचं संरक्षण करत होते, अनेक महाराष्ट्रीयन पोलीस त्या ठिकाणी अधिकारी होते, मिलिटरी होती. आपुलकीनं त्यांना आम्हाला चहा पाणी केलं, हे केलं की तुम्ही आलात कसं. ते काही काही वेळेला एक चांगले योग्य असं सल्ला देणारी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. आणि एकच सांगू इच्छितो की आज त्यांच्या मातापित्यांच्या चेहऱ्याकडे मी बघतो आहे, त्यांना केवढा आनंद झालेला आहे की आपला मुलगा खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे राजकुमार झाला. आम्ही इंडियात असताना अनेक देशात हिंडलो. आम्ही इंग्लंडमध्ये गेलो. लंडनच्या शहरामध्ये त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर ज्या खोलीत राहून त्यांनी अभ्यास केला, ती खोली, त्या 2 खोल्या, त्यांचा टेबल, त्यांची खुर्ची, या जशाच्या तसं त्या बिल्डिंग मालकाने जपून ठेवलं होतं. तो मालक काय आपल्या देशातला नाही, आपल्या भावकीतला नव्हता, आपला सोयरा नव्हता, आपल्या देशाशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं. पण बाबासाहेब एवढे मोठे झाले, ते आपल्या या घरात शिकलेत, या खोल्यात शिकले, त्याचा अभिमान त्या माणसाला होता. आणि म्हणून त्यांच्या 2 खोल्या, त्यांचं टेबल, खुर्ची, हे सगळं त्यांनी जपून ठेवलेलं होतं. आणि मग ज्यावेळेला हे लक्षात आलं की ती सगळी अख्खी बिल्डिंग त्या मालकाला विकायची होती, तिच्या जाहिराती आलेल्या होत्या. आणि मग तिथं राहणारे आपल्या समाजाचे काही लोक, भारतीय काही लोक, त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्याने देवेंद्रजीला आग्रह केला, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, की अशी अशी जाहिरात आली. आणि आता ते जाहिरात आली, कोणी घेतलं तर बाबासाहेबाचं ते स्मारक आता इथं जपून राहिलं, ते काही राहील याची गॅरंटी नाही. तर महाराष्ट्र सरकारने ती बिल्डिंग घ्यावी, विकत घ्यावी, अशा प्रकारचा आग्रह काही जणांनी धरला. पण महाराष्ट्र सरकारला दुसऱ्या देशात प्रॉपर्टी खरेदी करता येत नाही, ती देशाला करता येते. आणि म्हणून ते मोदीजींनी सांगितलं आणि पंतप्रधान मोदीजींनी त्याच्यात लक्ष घातलं आणि ती सगळीची अख्खी इमारत भारत सरकारने विकत घेतली आणि बाबासाहेबांचं स्मारक आहे ते तसंच तिथं ठेवलं. तेही आज आपल्याला पाहायला उपलब्ध आहे, कधी आपण पाहू शकता. तेही आम्ही सागरसाहेबांनी आम्ही बरोबर असताना पाहिलं आहे. खरं म्हणजे आता मी ज्या विधानसभेचा अध्यक्ष झालो, त्या विधानसभा सुरू झाली 1937 साली, स्वातंत्र्याच्या आधी 10 वर्ष. पण या विधानसभेचे पहिले अध्यक्ष जे होते ते आमचे दादासाहेब मावळणकर होते. कर्नाटकच्या काही जिल्ह्यापासून तर पाकिस्तानच्या कराचीपर्यंत एवढा मोठा हा बॉम्बे स्टेट होता.
कर्नाटकच्या काही जिल्ह्यापासून धारवाड वगैरे असे जिल्हे तर कराचीपर्यंत हा बॉम्बे स्टेट होता आणि या बॉम्बे स्टेटची ती असेंब्ली होती. त्या पहिल्या असेंब्लीचे अध्यक्ष जे होते ते बाबासाहेब दादासाहेब मावळणकर होते. आता दादासाहेब मावळणकर सुरतहून निवडून येतो आणि म्हणून गुजरातही इकडंच होतं सगळा आणि म्हणून ते पहिले अध्यक्ष झाले. त्यावेळेला आणि नंतर 52 साली पुन्हा देशाच्या निवडणुका झाल्या. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घटना समिती झाली. बाबासाहेबांनी घटना राष्ट्राला सुपूर्द केली. त्या घटनेप्रमाणे निवडणुका झाल्या 1952 साली आणि त्या 52 साली निवडणुका झाल्यात. त्यावेळेला मावळणकर देखील लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. लोकसभेचे पहिले अध्यक्ष. आता स्वाभाविक आहे एखादा माणूस मोठ्या पदावर गेला ते आपल्या गावातले लोक भेटतात, सोयरे राडे भेटतात, मला या जागेवर नेमणूक करा, मला नोकरी द्या, माझी शिफारस करा, असं स्वाभाविक आहे. दादासाहेबाकडे त्यांचा एक जवळचा नातलग गेला आणि जवळचा नातलग गेला आणि म्हटलं दादासाहेब मला भारताच्या नियोजन मंडळामध्ये मला नोकरी द्या, कारण मी अर्थशास्त्रातला अभ्यासक आहे, मी अर्थशास्त्री आहे, मला त्या नियोजन मंडळामध्ये काम करण्याची इच्छा आहे. दादासाहेब म्हणे ठीक आहे पाहू, आज पाहू, उद्या पाहू. 2-3 दिवस ते बरोबर जेवले. 2-3 वेळा ते त्यांच्या घरी एकत्र टेबलावर जेवले. आता 2-3 वेळा जेवल्यानंतर हा मग शेवटी 2-3 दिवस राहिले. तो म्हणे आता मला गावाकडे जायचं. दादासाहेब माझ्या कामाचं काय? तर त्याला दादासाहेबांनी उत्तर दिलं की तू भारताच्या नियोजन मंडळामध्ये काम करण्याच्या उपयोगाचा नाही. मग तो म्हणला मी अर्थशास्त्री आहे, जिथं अर्थशास्त्राचंच काम आहे ते तू असतील अर्थशास्त्री. पण आपण एकत्र जेवलो आणि 2-3 वेळा तू तुझ्या ताटामध्ये उष्ट टाकलं, भात सोडला, पोळी सोडली, भाजी सोडली. तुला जर तुझ्या टिचभर पोटाचं नियोजन करता येत नाही तर देशाच्या एवढ्या मोठ्या देशाचं नियोजन कसं करशील? मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. टायटल काय करू दे? तुम्ही करा मग मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. करा, लाईक करा, शेअर करा.